आताच्या घडीला भाजपने संपूर्ण देश लुटला आहे. देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले आहे आणि याला साथ देण्याचे काम आमच्यातून गेलेले गद्दार करत आहेत. त्यामुळे या भाजपाला महाराष्ट्रातून हटवणे पहिले टार्गेट आहे, असं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. आज सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या निवडणूक विषयक सभेसाठी ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते. भाजपाला हटवले तरच मुख्यमंत्री आपला होईल. मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाहीत, असंही दानवे म्हणाले. पहिली गोष्ट, हा दौरा काही राजकीय हेतून नाही, हा दौरा संघटनात्मक दृष्टीनं दौरा आहे. म्हणून याच्यात विधानसभा, लोकसभा किंवा निवडणुका याविषयीची कोणतीच चर्चा नाही आहे. व आमची संघटना जी शिवसेना आहे ही बूथपर्यंत कशा पद्धतीने आहे, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, इथं ओव्हरऑल संघटनात्मक स्थिती काय आहे याचा एक बारकाईनं अभ्यास करून पक्षप्रमुखांना त्याचा अहवाल सोपवणं एवढंच या बैठकांचा उद्देश आहे. बाकी विधानसभा कोणती, कोण लढणार, कुठे जाणार म्हटलं तो या दौऱ्याचा उद्देश आणि हेतू मुळीच नाही. रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरनं राज्यभरामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्याच व्यासपीठावर त्यांची रोज स्तुती करतायत, संत म्हणताना कुठले हात लावणार असं वक्तव्य करतायत. आपण कशा पद्धतीने एकूण वक्तव्याकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या एकूण मला असं वाटतं, मी काही वक्तव्य ऐकलं नाही त्यांचं, पण सर्व संत असतील यांनी समाजात एकोपा राहावा अशा पद्धतीनंच मला असं वाटतं जनतेला संदेश देण्याची आवश्यकता आहे. आणि तसंच रामगिरी महाराजांनी तसं स्पष्ट केलं. मी काही बोललो पण माझा उद्देश वेगळा होता. त्या स्थितीमध्ये धार्मिक स्थिती काय होती त्यावेळेस, सामाजिक स्थिती काय होती, या सगळ्या धर्माच्या इतिहासात अशा स्थिती येऊन गेलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं सगळ्याच संतांनी आणि आपणसुद्धा सगळ्यांनी या सगळ्या विषयामध्ये सगळे जाती धर्म जुन्या आता उखाळ पाखाळ करण्यात कोणताही अर्थ नाही आहे. एकोप्याने राहण्याची आवश्यकता असं एवढंच वाटतं मला. पण कुठेतरी हे राजकीय ह्याला रंग दिला जातो का आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती? मला असं वाटतं तसा रंग देण्याचा प्रयत्न होतोय. कारण निवडणुका ज्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर अनेक खोटी आश्वासनं, नुसत्या निधी, एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री हे पैसे दिले तर मतं मिळतात अशा विचाराचे आहेत. आणि त्याच्यामुळे याला ही निधी, याला ही योजना, त्याला ही योजना, परंतु मला वाटतं जनतेला एक शाश्वत विकासाची आवश्यकता असते. तो विकास आज महाराष्ट्रात नाही. आज महाराष्ट्राच्या डोक्यावर 7,88,000 कोटीचं कर्ज आहे. महाराष्ट्रातला शेतकरी असमाधानी आहे, बेरोजगार युवक असमाधानी आहे, महिलांवर गुन्हे, महिलांचे गुन्हे, बलात्कार असेल, किडनॅपिंग असतील, ॲसिड फेकणं असेल, असे लाखो